आहेत। आज सिंधुदुर्ग तर उद्या रत्नागिरी जिल्ह्याचा ते दौरा करतील। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असून ते कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठका सुद्धा घेणार आहेत। उद्धव ठाकरे यांची आज सावंतवाडी आणि कुडाळ तर कणकवलीमध्ये सभा होणार आहे। दरम्यान ठाकरे आता काय बोलणार, चिपळूणची जागा आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला दिली जाणार, विरोधकांवर काय टीका करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। तर आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांचं सध्या मिशन कोकण सुरू आहे आणि अत्यंत दोन महत्त्वाचे दिवस असणार आहेत, कारण उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत। आज सिंधुदुर्ग तर उद्या रत्नागिरी जिल्ह्याचा ते दौरा सुद्धा करतील। 2 वेळा पराभव चाखणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असं प्रत्युत्तर आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणे यांना दिलेलं आहे। लोकशाहीमध्ये सर्वांना फिरण्याचा अधिकार आहे असं सुद्धा वैभव नाईक म्हणाले। 2 वेळा पराभव चाखला त्यांची आम्हाला भीती नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। वैभव नाईक यांच्याकडे विशेष म्हणजे जबाबदारी आहे, ते या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होते, या ठिकाणी तुम्ही तयारी करताय, तर दुसरीकडे राणेंनी पुन्हा एकदा आव्हान द्यायला सुरुवात केलेली आहे, काय आहे? खरं तर उद्धवजींचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा चालू आहे, तसाच जनसंवाद दौरा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आजपासून सुरू होतोय। रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये हा दौरा सुरू होताना लोकांचा प्रतिसाद आणि खरं तर लोकांचा प्रतिसाद उद्धवजींना ज्या पद्धतीने महाराष्ट्रासाठी लढत आहेत त्यामुळे उद्धवजींचा प्रतिसाद लोकांचा आहे आणि ज्या पद्धतीने उद्धवजींचा विश्वासघात झाला आहे त्याला विरोध करण्यासाठी लोकांनी आता रस्त्यावर येण्याचं ठरवलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे लोक उद्धवजींबरोबर आहेत। ह्या मतदारसंघामध्ये जसा आम्ही 2 वेळा भगवा फडकला तसाच भगवा ह्यावेळी सुद्धा फडकू। निलेश राणेंनी म्हटलंय की तुम्हाला गर्दी जमत नाही, त्यामुळे बाजारपेठा कुडाळची बाजारपेठेचा रस्ता अरुंद आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जाणीवपूर्वक सभा घेतली जाते। सभा ह्या कुठे नाही आहेत, आमच्या स्वागत सभा आहेत, परंतु ज्या ठिकाणी स्वागत होतं त्या ठिकाणी सभा होतं, हजारो लोक जमत आहेत आणि ते खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण चित्र बघताय, तेच चित्र या जिल्ह्यामध्ये असेल आणि त्यामुळे स्वतः कुठेतरी चर्चेत द्यायचं, 2-2दा पराभव जाऊन सुद्धा चर्चेत द्यायचं, यासाठी अशा गोष्टी चालू आहेत। कणकवलीत शेवटची सभा आहे, मैदान तुम्ही तयारी करताय, फुल भरणार आहे की काय? नेमकं लोक उत्स्फूर्त प्रतिसाद, आखर ही सभाच नव्हती, काल आमचे स्वागतच होतं कणकवलीमध्ये, परंतु लोकांनी आग्रह धरला की या ठिकाणी सभा करा आणि म्हणून कालच जाहीर केलेली सभा आहे। एका दिवसामध्ये आता किती संख्येत लोक येतील ते तुम्ही संध्याकाळी बघा। या ठिकाणी निलेश राणेंनी जरी आव्हान दिलं असलं तरी त्यांनी ज्यावेळी 2-2 पराभव चाकलेत त्यांनी आता फक्त चर्चेत राहण्यासाठी ते हे सर्व करतात, अशा पद्धतीचं एकंदरीत टीका आहे, टोला आहे, तो या ठिकाणी वैभव नाईक यांनी लगावलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरात, गिरीश कांबळे, साम टीव्ही, कणकवली।